मध्य प्रदेशमध्ये आज मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडणार आहे। दुपारी 3 वाजता हा शपथविधी सोहळा होईल। मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचं काय झालं असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी उपस्थित केलाय आणि गेल्या वर्षभरात देशात बेरोजगारीचं प्रमाण 10% वाढलं असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। सिलीगुडीच्या प्रियांका डे यांनी केकमध्ये राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे। विशेष म्हणजे ही प्रतिकृती बनवण्यासाठी त्यांना 2 महिन्यांचा कालावधी लागलाय। अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेची तयारी सध्या सुरू आहे। दुसरीकडे गुजरातमध्ये मंदिराच्या शिखरावर लावण्यात येणारे ध्वजस्तंभ तयार केले जात आहेत। उत्तर भारताला दाट धुक्यानं वेढलंय। जम्मू काश्मीर हिमाचलमध्ये हिमवर्षाव होतोय तर दक्षिणेत निलगिरीतील तापमान 0 अंशावर येऊन पोहोचलंय। थंडीसोबत प्रदूषण वाढल्यानं राजधानी दिल्लीत श्वास घेणं सध्या मुश्किल झालंय। हिमालयाच्या परिसरात जोरदार हिमवृष्टी होत असल्यानं राजधानी दिल्लीत थंडीचा कडाका वाढलाय।